तो भाभी क्या तय किया? तुम्ही भाडा देताय की आम्ही छोकरी देऊ? हा बोला बोला. आज तो शेठजी अजून आमचं ठरलं नाही हो. नाही ठरलं. ठीक आहे, तो भाडा देऊ. नाही नाही बेन, आम्हाला चालेल. मोहन आणि तोरलचं लग्न आम्हाला चालेल, आम्हाला मान्य आहे. चालेल ने मस्त पजी. हा हा. थँक्यू बा, थँक्यू. ए तोरण, तोरण जल्दी आओ दीकरा, जल्दी आओ. ते सांभळी हो. मम्मी, मम्मी मैं बद्दू सांभळे तू. नाही पण मोहनला विचारलं नाही हो आम्ही अजून. तो आला की बोलू ना आम्ही त्याच्याशी. मला त्यांचा जवाब माहितीये. ते मला नाही नाही बोलणार. म्हणजे ते कधी बोलले नाही. पण मम्मी याने आखो मा मला 7 जन्माची साथ दिसते. अरे तो आ बात पर तो मोड़ मीठू था जो ये के मी काय म्हणते, एकदा मोहनला विचारलं असतं तर. भाभी आप घर में बड़ी हो ना. मोहन आपकी बात नहीं टालेगा. आप फक्त ऑर्डर करा. और ये लेन देन की बात जो उसको भूल जाओ, भूल जाओ. और आप शादी के लिए यस बोलो. हाँ शू कैसे तोरल? पप्पा तुम्ही जे पोते. मी तर मनात कधीच त्यांना आपलं मानलंय. मोहन, मारो मोहन आव्यो, मारो मोहन आव्यो, मारो मोहन घर आव्यो. ओ राम जी मारो मोहन घर आव्यो. मोहन आ તમારી દીકરી પ્રેમમાં ગાંડી થઈ ગઈ છે. बिल्कुल तारा पर गई છે. શું તમે પણ દેખા બેન દેખા. અરે આ તો પ્રેમ છે. प्रेम छे. तो जी, अरे आपका मोहन उधर आया और मेरी दीकरी को इधर पता चल गया है कि नहीं. बोलो तो तुम्हें. तर आम्हालाच कळत नाही. मारो मोहन आवी गया. नगाड़े संग ढोल बाजे, ढोल बाजे, ढाई 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 ढम ढम. नगाड़े संग ढोल बाजे, ढोल बाजे. असं काय करतेस तू? काय झालं? आज आहे ना मला आहे ना खूप आनंद झालाय. हो अरे मारी इच्छा पुरी થઈ गई. नगाड़े संग ढोल. कसली इच्छा तोरल, कसली? अरे आज आहे ना आपल्या घरवाल्यांनी तुझं ना माझं लग्न पक्क केलं. नगाड़े संग ढोल बाजे, ढोल बाजे, ढाई 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 ढम ढम. नगाड़े संग ढोल बाजे, ढोल बाजे, ढाई 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 ढम ढम. अरे काय करून ठेवलंय या लोकांनी? मला विचारायचं तरी. मोहन, हिच्याशी लग्न करायचंय तुला? मामी काय? एक गोष्ट लक्षात ठेव मोहन, काय? तुझं लग्न फक्त माझ्याशी होणार. त्या मुलीशी लग्न करण्याचा विचार जरी मनात आणलास ना तर मी काय करू शकते बघायचंय तुला? बघायचंय? हो काय करताय? ओय काय आहे? तुझं हे अख्खं घर मी एका क्षणात जाळून टाकेन. हो नको. आणि तुझी जवळची माणसं सुद्धा त्यात जळून जातील. हो नको. असं मोहन, लक्षात ठेव, आपल्या दोघांमध्ये जर कोणी तिसरी व्यक्ती आली ना तर तिलाही मी अशी जाळून टाकेन. प्लीज तुम्ही असं काही करू नका. मी समजावतो त्यांना. थांब मी बघतो. थांब. दादा, वहिनी,
दादा दादा काय झालं? कशाला हाका मारतोय? आणि होतास कुठे इतका वेळ तू? कारण घाबरलायस असा की कुणीतरी मागे लागलाय तुझ्या. हो ना दादा, खरंच मागे लागली ती. काय म्हणालास? मला आता तोरल भेटली बाहेर. तुम्ही माझं लग्न ठरवलं तिच्याशी? मोहन चल वहिनी पण अरे चल रे, बस तिथे. बरं सांगते मी तुला सगळं. बस. बघितलंत ना, लग्नाची बातमी कळल्यावर कसा धावत आला ते. आणि काय रे, होतास कुठे तू? किती वाट बघायची तुझी? अरे तुझ्याच लग्नाची बोलणी करायची आणि तुझाच पत्ता नाही. हे म्हणजे असं झालं, नवरदेवाच्या आधी वरात हजर, पण नवरदेवाचाच पत्ता नाही. दादा नवरदेव म्हणजे असं मला न विचारता लग्न ठरवलं. अरे पण काय आम्ही वाईट करतोय का तुझं? तुझं भलं व्हावं, तुझा संसार सुरू व्हावा असं वाटतं आम्हाला. काय हो? हो ना. आणि आता तुझं वय बघ, या वयात मुली सांगून येत नाही. ती आईची घरातलीच मिळाली आहे. नशीब काढलंच लेका. नाही दादा, तुम्हाला कळत नाहीये, मी नाही लग्न करू शकत आहे. अरे काका, फायनली कोणाशी लग्न करतोय? अरे बरं झालं बाबा, बरं झालं बाबा, तू आलास दिगू. अरे तू 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 दादा वहिनींना सांग ना, मी तोरलची लग्न करू शकत नाही बाबा. बर आई बाबा ऐका, अरे काकाला कोणीतरी दुसरं आवडत असेल अरे म्हणून. दुसरं नाही रे बाबा, मी तोरलशीच काय, मी कुणाशीच लग्न करण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही, नाहीतर अनर्थ होईल. तू गप रे. शुभप्रसंगी काय अभद्र बोलतोयस तू? आणि कोण अनर्थ करणार आहे? हा, ती कोणती? अरे ती रे बाबा, माझ्या मागे लागली ती हडळ. अरे बाबा, बस झाला तुझा पोरकटपणा. काय चाललंय? नाहीतर काय. मी सांगते तुम्हाला, हा मोहन खोटी कारण देतोय. हा, काय मिळतं रे तुला आमच्याशी असं वागून? ते काही नाही. आजपर्यंत तू आमचं ऐकलंस की नाही? याच्या पुढे सुद्धा ऐकायचं. तोरलशी लग्न केलंस ना, तर तुझं कोणी काहीही वाकडं करू शकणार नाही. हा, दादा वहिनी, तुम्ही का समजून घेत नाही? मी जर का लग्न केलं ना वहिनी, तर ती हडळ जी माझ्या मागे लागले ती अख्खं घर पेटवून देईल, बेचिराग करेल. मी जर का लग्न करायचं ठरवलं तर माझा जीव सुद्धा घेईल. बस कर रे मोहन. काय बडबड लावलीस तू? कुठली हडळ? हा, आणि काय काय घर जाळणार आहे ती? कोणाचं? किती दिवस असे पोरखे सहन करायचे आम्ही? हा, वहिनी, मी आजपर्यंत तुमच्याशी कधी खोटं बोललोय का? मग मी आता का खोटं बोलली? अरे बाबा, पण तुझं म्हणणं खरं आहे, हे आम्ही कशावरून मानायचं? ते तुला दिसते हळहळ, पण आम्हाला कुठे दिसते? तुम्ही गप्प बसा हो. तुम्ही कसलं समजावताय त्याला? तो सगळं समजण्याच्या पलीकडे गेलाय. हे बघ मोहन, मी तुला स्पष्ट विचारते आणि शेवटचं विचारते, तू तोरलशी लग्न करणार आहे की नाही? तुझं लग्न फक्त माझ्याशी होणार. हे अख्खं घर मी एका क्षणात जाळून टाकेन. हो नको. आणि तुझी जवळची माणसं सुद्धा त्यात जळून जातील. वहिनी, मी लग्न करणार नाही. असं? ठीक आहे. बस असाच बिन लग्नाचं आयुष्यभर माझ्या डोक्यावर ओझं होऊन. चला बसूया ना जेवायला. काय म्हणतोय मी? जेवायला बसूया ना? हो. ठीक आहे. कुठे? तो फोनवर बोलतो. मी बोलवतो त्याला, तू पानं घे. मग बोलवा ना त्याला. आपण सगळे एकत्रच बसू. सगळे एकत्र कसे बसणार?
मोहन एकटाच बसलाय बाहेर. मग बोलवा ना त्याला पण. मी कशाला बोलू? दुखावला कुणामुळे गेलाय तो? माझ्यामुळे. खूपच बोलले का हो मी त्याला रागाच्या भरात? त्याची सुद्धा काहीतरी बाजू असेल. नाही म्हणजे नाही म्हणण्यामागे काहीतरी ठोस कारण असेल ना. आपण दोघं ते समजूनच घेत नाही आहोत. हो, असं काय करता? आपण काय नाही समजून घेतलं त्याला आजवर? त्याचा भोळा स्वभाव, त्याचं व्यवहार शून्य असणं, सगळं समजूनच घेतोय की आपण. आजवर आपण समजून घेतलं म्हणून यापुढे घ्यायचंच नाही असं आहे का? हे बघ, नातं शेवटपर्यंत टिकतं आणि जोपर्यंत नातं आहे तोपर्यंत समजून घेणं हे आलंच. तो का नाही मला समजून घेत? मी काय वैरी आहे का त्याची? आता तू ना अगदी लहान मुलीसारखी बोलायला लागलीस. बघ, तू रागाच्या भरात जे काही बोललीस त्यामुळे तू दुखावला गेला हे तर तुला माहिती आहे. झालं तर जा बोल त्याच्याशी. मी का बोलू? तो येईल माझ्याशी बोलायला. हट्टी आहे पण मला खात्री आहे तुला ही मोहन शिवाय जेवण जाणार नाही. काय बाई आहे ही? तुझी वहिनी किती वाईट बोलली अरे. मला तर अजिबात आवडलेलं नाही. बोलू दे हो. आणि काय खोटं बोलली ती? अरे पण इतकं वाईट? तुझ्या भावनांची काही कदर आहे की नाही तिला? आहे. भावनांची कदर आहे. पण माझी वहिनी अशीच आहे. मनात येईल ते बोलून टाकणार. ती मनात काही ठेवत नाही म्हणून बोलली. मोहन, अरे इतकं वाईट बोलली ती तरी तू तिचीच बाजू घेतोयस. बाजू घ्यायला आपण कोर्टात भांडतोय का? ही सगळी माझी माणसं आहेत. बोलू देत की. नाही, तरी मला हे आवडलेलं नाहीये. आणि जी व्यक्ती तुझ्याशी वाईट वागते ना तिला मी अशी सोडू शकत नाही. मी आत्ताच्या आत्ता तिला चिचुंद्री करून टाकेन. तुम्ही यातलं काही करणार नाही यात तुम्हाला मी सांगून ठेवतोय. अरे पण का? कारण ती माझी माणसं आहेत आणि माझ्या माणसांना त्रास झालेला मला अजिबात आवडणार नाही. वहिनी बोलली मला, पण वहिनी हक्कानी बोलली. आई वडील गेल्यानंतर दादा वहिनीनीच माझा सांभाळ केलाय. माझा वेंधळा स्वभाव, माझे प्रेमभंग, माझं नोकऱ्या सोडणं, सगळं सांभाळून ज्या काळात आई वडील पोटच्या पोरावर करणार नाही तेवढी माया केली त्यांनी माझ्यावर. मलाच वाईट वाटतं काही वेळेला मी त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. वहिनीची शिक्षा देईल ती मान्य आहे मला. मोहन, रागावलायस माझ्यावर? मोनू, ए मोनू, बोल ना रे माझ्याशी. अरे मी कोण शिक्षा करणार मेल्या तुला? न बोलून तूच शिक्षा देतोयस मला. तू बोलला नाहीस ना तर काळजात तुटत रे माझ्या. दिगू नंतर आला. तू तर माझा पहिला मुलगा आहे. मोहन, तुला सांगते, लग्न होऊन या घरात आले ना मी तेव्हा खूप स्वार्थी होते. इतर बायकांसारखे मी, माझा नवरा, माझं मूल एवढीच स्वप्न बघितली होती. पण तुझ्या नजरेतली आईच्या मायेची भूक बघितली आणि आई होण्याआधीच आई झाले रे मी तुझी. आणि आई आपल्या लेकरासाठी सगळंच असते ना. हो ना. ती त्याच्यावर प्रेमही करते आणि त्याला शिस्तही लावते.
आणि तू तर माझं लाडकं लेकरू आहेस रे. मला ठाऊक आहे मी फार कटकट करते तुझ्यावर, तुला बोलते, काम सांगते, पण काय करू रे. घरची ही सगळी परिस्थिती, कामाचा ताण, पैशांची जुळवाजुळव, नवऱ्याचं हे असं वागणं, मुलाचा भरोसा नाही, कावते रे मी. आणि मग हे सगळं साठलेलं बाहेर पडतं बघ. आपल्या माणसालाच आपण गृहीत धरतो ना, तसं होतं माझं. मला कळतं माझं चुकतंय, पण काय करू रे. खरं सांगायचं ना तर आई वडिलांच्या पश्चात तुझा आम्ही सांभाळ करतोय असं उगाचच म्हणते मी. खरं तर तू सांभाळतोय आम्हाला. आमच्या संसाराचा गाडा तू ओढतोय. वहिनी असं बोलू नकोस प्लीज. आज बोलू दे मला, बोलू दे. तू आमच्यासाठी, या घरासाठी काय आणि किती करतोस ना याची जाणीव आहे मला. आणि तू हे जाणवूही देत नाहीस. आणि तोच तर तुझा चांगुलपणा आहे ना बाळा. स्वतःची सगळी सुख दुःख बाजूला ठेवतो आणि आमच्यासाठी झटत असतो. तुझी बहिणी आहे फटकळ, करते राग, पण मला समजून गेले खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे माझं, खूप माया आहे. हे बघ, माझ्यावर रागावलाय. माझा राग या अन्नावर नको काढ. हे बरं, उपाशी राहू नको. तुझं लग्न होईपर्यंत आणि बायको घरात येईपर्यंत माझ्याच हातचं खावं लागणार आहे तुला. तू उपाशी राहिलास तर आम्ही सगळेच उपाशी राहू. चल, जेवून घे बरं. ए मी नाही राहणार उपाशी, मला खूप भूक लागली. हे आई आई मला गप्रे. घेऊन घ्या. बापरे, खूप झालं जेवण. पोट कमी केलं पाहिजे, नाही तर जाड होईन. काय दिगू, कसला विचार करतोयस? काय ना रे, जरा ऍब्स मारावे लागतील आता. का रे? अरे खूप जेवण झालं ना, जरा पोट. बरं झाली का भांडी विंडी घासून? म्हणजे काय झाली ना भांडी घासून? वहिनीनी प्रेमाने जेवायला वाढला, पण जेवण संपल्या क्षणी भांडी घासायला विसरू नको हे सांगायला नाही विसरली. पण वहिनीच्या जेवणात प्रेम असते रे, माया असते. बस कर तुझा इमोशनल ड्रामा, आणि आता त्या मेलो ड्रामा मधनं जरा लव्ह स्टोरी कडे ये. काय काय कुठपर्यंत आलंय तुझा आणि गोडबोले बहिणीचं? काय कधी होणार आहे ती माझी काकी ते सांग. नाव घेऊ नको रे डायरेक्ट. आता कोणाला घाबरायचं? हे बघ, तू तुझ्या आणि तोरलच्या लग्नाची सेटिंग तर केली आहे, मग आता कोणाला घाबरतोय? अरे बाबा, तोरल बरोबर लग्नाची सेटिंग झाली, पण अजूनही लग्नाचा धोका कायम आहे. लग्नाचा धोका? कोणता धोका? तिचा तिचा अरे कोणाचा? अरे ती रे. अरे तू नाव नाही घेतलंस तर कसं कळेल मला काका? अरे बाबा, ती हडळ मधुवंती, ती सारखी माझ्या झालं. अरे मी चुकून नाव घेतलं तिचं. ती आली नाही ना, कुठूनही येऊ शकते बाबा ती. बघ बघ. कोण काय दिसतंय? तू बऱ्याच कोण कोणाबद्दल बोलतोय? काही नाही रे बाबा, ती हडळ आहे ना, ती कुठूनही येते, अशी अचानक समोर उभी राहते, करून हसते आणि माझ्याशी लग्न कर म्हणून मागे लागते रे. काय सांगू तुला. बघ, एकेकाळी कोणी लग्न करण्यासाठी रेडी नव्हतं तुझ्याशी, आणि आता काय तोरल, दुसरी हडळ. मजा बाबा कन्हैयाची. पण कन्हैयाला जिच्याशी लग्न करायचंय तिला याची कल्पनाच नाहीये. ती फक्त मला एक कर्मचारी समजते, एक सहकारी. होणार, या सहकार्याचीच ती सहचारिणी होणार एक दिवस. खरंच होईल. अरे म्हणजे तू फक्त पिच वरती टिकून राहा, सेंचुरी मार, मॅच जिंकली समज. तू फक्त आशा सोडू नकोस रे. नाही नाही, मी आशा सोडत नाही रे. अरे कितीही संकट आली ना तरी मी डगमगणार नाही. अशा कितीतरी मधुवंती येतील आणि कितीतरी मधुवंती जातील, पण मी गोडबोले बाईंना कधीच विसरणार नाही.
कारण गोडबोले बाई आय लव्ह यू